इडलीसाठी जे बॅटर आपण बनवतो तर त्यापासून आपण डोसा, उत्तापा, आप्पे आणि इडली यासारखे असे पदार्थ आपण बनवतो. पण हेच पीठ वापरून आज मी इथे एक मस्त असा पिझ्झा बनवणार आहे. तर एका पॅनमध्ये मी छान असं तेल टाकून घेतलं आहे आणि तेल पूर्णपणे पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे. हे जे बॅटर आहे ते सुद्धा छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि आता हे एकसारखं पसरवून याचा छान असा पिझ्झाचा बेस असतो त्याच पद्धतीचा आपल्याला त्याच जाडीचा असा मध्यम जाडीचा बेस बनवून घ्यायचा आहे. चमच्याच्या साहाय्याने छान सगळीकडे पसरवून असा हा पिझ्झाचा बेस तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती मी झाकून ठेवते की जेणेकरून हा खालून आणि वरतून दोन्हीकडून छान असा शेकून निघेल. काही मिनिटानंतर चेक करायचं आहे. पूर्णपणे उलटून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान खालच्या बाजूने खरपूस रंग येऊसपर्यंत हा शेकून निघाला आहे. तसाच दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं आपण त्याला शेकून घ्यायचं आहे. आता इथं पिझ्झासाठी जे बेसिक घटक लागतात तेच मी इथं वापरले आहे. इथे मोझरेला चीज न वापरता माझ्याकडे इथं स्लाइसमध्ये उपलब्ध होते. तर इथे स्लाइसचे मी असे छोटे तुकडे केलेले आहेत आणि ह्याच्यावर ते पसरून घ्यायचं आहे. छोटे तुकडे केले आहेत कांदा, शिमला मिरची आणि गाजर. आता हे सुद्धा स्क्वेअर मध्ये कट करून याच्यावरती मी घालून घेत आहे. इथे पॅन आपला चालूच आहे आणि वरती अगदी एकदम फ्लेवर येण्यासाठी मी इथे चिली फ्लेक्स आणि थोडासा ऑरिगॅनो हे सुद्धा याच्यावरती मी घालून घेतला आहे. हा पिझ्झा आपण पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतो आणि ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकतो. इथे मी दोन्ही प्रकारचं तुम्हाला दाखवत आहे. इथे पॅनमध्ये गॅस एकदम लो फ्लेमवरती आहे आणि त्याच्यावरती झाकण लावून हे चीज मेल्ट होऊसपर्यंत तयार होण्यासाठी ठेवूया. दुसरा पिझ्झा बेस मी अशाच प्रकारे तयार करून मी ओव्हनमध्ये सुद्धा टाइम लावून ठेवला होता. 10 मिनिटासाठी ठेवला होता. बघू शकता त्यातील सुद्धा खूप छान चीज मेल्ट झाले आहे आणि वरच्या भाज्या सुद्धा क्रंची झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला कट करून दाखवते. बघू शकता किती छान आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे. अगदी हाय प्रोटीन आणि हाय व्हेजिटेबल असलेला हा एकदम रिच न्यूट्रिएंट असलेला हा पिझ्झा अगदी घरच्या इडली बेस पासून आपण बनवलेला आहे आणि खायला सुद्धा तितकाच चविष्ट आणि पौष्टिक आहे. बाहेरच्या पेक्षा एकदम स्वस्तात मस्त आणि पचायला एकदम हलका असा हा पिझ्झा तयार झालेला आहे. एकदम वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि वरतून चीज सुद्धा फार छान असं मेल्ट झालेलं आहे आणि भाज्या सुद्धा छान अशा क्रंची झालेल्या आहे. इथे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सचा स्वाद सुद्धा याच्यामध्ये उतरलेला आहे. बघू शकता छान असा स्पॉन्जी सुद्धा दिसतो आहे. तर अशा पद्धतीचा पिझ्झा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि अजून चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. येणाऱ्या रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आता याच पद्धतीने मी इथे पॅन मध्ये केलेला सुद्धा पिझ्झा कट करून दाखवते आणि ओव्हन मध्ये सुद्धा केलेला पिझ्झा मी तुम्हाला कट करून दाखवला आहे. दोन्ही सुद्धा खायला तितकेच टेस्टी आहेत आणि करायला अगदी सोपे आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. खूप धन्यवाद.